बालकांची तस्करी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कठोर मार्गदर्शक सूचना जारी. या गुन्ह्यांची प्रकरणं 6 महिन्यात निकाली काढण्याचे देशभरातल्या न्यायालयांना निर्देश. नागरिकांच्या संपत्तीच्या हितांचं रक्षण करण्याच्या धोरणानुसारच वक्फ कायद्याची निर्मिती. कुणाच्याही जमिनींवर वक्फचा अवैध ताबा खपवून घेतला जाणार नाही, किरेन रिजिजू. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच. पीडित हिंदू कुटुंबांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा भाजपाचा आरोप. हरियाणा जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी. ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी राहिले हजर. हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या निर्धारित संख्येत वाढ. आता यात्रेकरूंची मर्यादा 1,75,000वर. नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदींना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्यास भरपाई देण्याच्या धोरणालाही मान्यता. राज्यातल्या 20 ITIमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 सामंजस्य करार. मुंबईत येत्या 20 ते 24 एप्रिल दरम्यान जागतिक दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. विविध विषयांवरचे 41 चित्रपट होणार प्रदर्शित. आशिष शेलार यांची घोषणा. आणि यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत 105% असेल असा हवामान विभागाचा पहिला अंदाज. अल निनोचा प्रभावही सामान्य. नमस्कार.